8 महिन्यामध्ये काल सिंधुदुर्ग तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्याचं अनावरण देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं तो काल पडलाय। आणि यामुळं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तुशिल्पांनी ज्यांनी 450 वर्षापूर्वीचे गड किल्ले बांधलेत, सिंधुदुर्ग सारखा किल्ला बांधलाय, तो पूर्ण जगाला वास्तुशिल्पाचं उदाहरण देतोय। आणि अतिशय दुर्दैवी बाब आहे की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी अरे पैसे खावत तरी कुठं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकच्या बांधकामामध्ये त्या ठिकाणच्या सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा जे संबंधित अधिकारी असतील त्यांनी पैसे खाल्ले आणि केवळ 8 महिन्यात तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, काल वादळामध्ये पडला गेला। तो पुतळा तो काही पुतळा काय कागदाचा नव्हता, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा लोखंडामध्ये बनवलेला होता, अतिशय मोठं वास्तुशिल्प होतं। परंतु केवळ त्या ठिकाणी पुन्हा एकदा या भाजपा महायुती सरकारचा गलिच्छ कारभार आणि टक्केवारी यामुळे ती मूर्ती असेल किंवा ते जे काही शिल्प असेल ते कमकुवत बनलं गेलं। त्या ठिकाणच्या जे काही स्थानिक नागरिक आहेत, जे शिवप्रेमी आहेत, त्यांनी देखील त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे ज्यावेळेस बांधकाम सुरू होतं हे बांधकाम खराब सुरू आहे अशा प्रकारच्या त्या ठिकाणी तक्रारी केल्या होत्या, परंतु त्या ठिकाणच्या प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलं। आणि आज अतिशय लांछनास्पद बाब घडलेले आहे की ज्या छत्रपती महाराजांनी शिवाजी महाराजांनी फक्त महाराष्ट्राला नाही तर पूर्ण देशाला एक नवी ऊर्जा दिली, हिंदुत्व टिकवलं आणि हिंदुत्व करणाऱ्यांनीच आज त्याच्यामध्ये पैसे खाल्ल्यामुळे तो पुतळा पडला गेला।